मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, राज्यपाल CP राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये चैत्यभूमी परिसरात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हणाले की बाबासाहेबांच्या संविधानामुळे कोणी मुख्यमंत्री झाला, कोणी उपमुख्यमंत्री. मी नेहमी म्हणतो की एक सर्वसामान्य कार्यकर्ता होतो. समाजकारण करता करता राजकारणात कसा आलो कळलंच नाही. एका सामान्य कुटुंबातून आलेला कार्यकर्ता या पदापर्यंत पोहोचू शकला. सामान्य कुटुंबात आलेला व्यक्ती देशाचे पंतप्रधान बनू शकले. आदिवासी भगिनी राष्ट्रपती होऊ शकले, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. दरम्यान एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की चैत्यभूमीवर माथा टेकून म्हणजेच बाबासाहेबांच्या अभिप्रेत असलेल्या जीवन मूल्यांचा जागर करणं होय. बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावरून आपण चालण्याचा प्रयत्न करतोय. मी नेहमी म्हणतो, जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान बना रहेगा, असे त्यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे. बाबासाहेबांचे विचार आधी आपल्यासोबत आहेत. बाबासाहेबांचे संविधान आपल्यासोबत आहे. आपण इथे माणुसकी धर्म पाळण्यासाठी जमलो आहोत. काल आझाद मैदानात ऐतिहासिक शपथविधी झाला. खरं म्हणजे ती संविधानाची शपथ होती. कालच्या समारंभात बाबासाहेब होते. आजही आपल्यासोबत आहेत. बाबासाहेब कायमचे आपल्यासोबत आहेत. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की राज्य सरकार म्हणून आम्ही जे कार्य करून ते संविधान अनुरूप करू. तसेच ते काम करत असताना सामाजिक शेवटच्या घटक म्हणजेच वंचिताचा विचार करून काम करणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला समतेचा, समानतेचा संदेश आपल्या संविधानाच्या माध्यमातून आपण अंगीकारला असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. तर ही होती मित्रांनो 6 डिसेंबर रोजी चैत्यभूमीवर झालेल्या कार्यक्रमाबद्दल माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.